नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर. खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ असा आहे की ज्यांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले आहे त्यांच्यासाठी 50,000 जागांची भरती निघालेली आहे. तर ही भरती जी आहे ते कशा प्रकारे आहे, तर हे जे भरती निघालेली आहे तर यांचं नाव आहे मुख्यमंत्री योजना दूत. तर ही जे भरती आहे मुख्यमंत्री योजना दूत, तर यांचा जाहीर या प्रकारे आहे. तर चला मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर मंडळी, व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जे शेजारचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती टिक करायला विसरू नका. तर मंडळी, व्हिडिओ न लांबवता चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पाहू शकता मंडळी तुम्ही साईडला स्क्रीनवरती. तर अशा प्रकारे आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूतांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे. तसेच योजना दूतांच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू. ठीक आहे. म्हणजे जे जसं आहे लाडकी बहीण योजना आहे किंवा जे लाडका भाऊ योजना, जे योजना लॉन्च झालेल्या आहेत, तर त्यांची माहिती तुम्हाला घरोघरी जाऊन द्यायची आहे. तर यासाठी ही योजना दूत भरती निघालेली आहे. तर त्याच्यानंतर आहे पदाचे नाव आणि तपशील. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमले जाणार. म्हणजे जे महाराष्ट्र शासनाचे जे योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि जे आहे माझा लाडका भाऊ योजना जे आहे, तर यांचा तुम्हाला प्रचार करायचा आहे, घरोघरी जाऊन तुम्हाला प्रचार करायचा आहे. यासाठी ही योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी ही योजना दूत भरती निघालेली आहे. ग्रामीण भाग जो आपला खेडा विभाग आहे, ग्रामीण विभाग, तर तिथे ग्रामपंचायत असते. ठीक आहे. त्या ग्रामपंचायतसाठी एक योजना दूत. ठीक आहे. म्हणजे जेवढे पण खेडा विभाग आहे, ग्रामीण विभाग आहेत, तर त्या ग्रामपंचायतीसाठी फक्त एक योजना दूत. तर समजा माझ्या गावाला ग्रामपंचायत आहे, तर त्या ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूत. आणि शहरी विभागाचं कसं आहे, शहरी विभागामध्ये आपला नगरपालिका राहते, महानगरपालिका राहते. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत. तर त्या शहराची समजा 20,000 लोकसंख्या असेल. ठीक आहे. ज्या शहरामध्ये 20,000 लोकसंख्या असेल तर 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत. तर म्हणजे असे 4 योजना दूत त्या एका शहरामध्ये नेमले जातील. ठीक आहे. समजलं. शहरी विभागासाठी 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत आणि ग्रामीण विभागासाठी पूर्ण गाव मिळून म्हणजे ग्रामपंचायत, प्रत्येक एक ग्रामपंचायतमध्ये एक योजना दूत. ठीक आहे. तर त्या समोर आहे नोकरीचे जे ठिकाण आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, पूर्ण राज्यभर आहे. ठीक आहे. शैक्षणिक पात्रता जे आहे ते कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर
कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर आणि त्याला संगणक ज्ञान जे आहे ते आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही पदवीधर असायला हवे आणि तुम्हाला कॅम्प्युटरचे जे ज्ञान आहे ते आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वयाची अट. वयाची जी अट आहे 18 ते 35 या वयोगटातील उमेदवार या योजनेसाठी पात्र असतील. त्याच्यानंतर मानधन आहे. तर तुम्हाला जे मानधन आहे ते आहे 10,000 रुपये प्रति महिना तुम्हाला मिळणार आहे. मानधन तुम्हाला 10,000 प्रति मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पात्रतेचे निकष. म्हणजे तुमच्याकडे काय असायला हवे काय नाही. तर पहिलं आहे उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे. अँड्रॉइड मोबाईल असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. आणि दुसरं आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तिसरं जे आहे उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे. म्हणजे उमेदवाराकडे त्यांचं आधार कार्ड असावे पण त्याचं जे बँक खातं आहे त्याच्या नावानेच एकट्या नावानेच असावं. म्हणजे वेगळं असावं. कोणाचं जॉईंट खातं राहते लग्न झाल्यावरती ते तसं नसावं. ते फक्त त्याच्याच नावाचं ते बँक अकाउंट असावं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आवश्यक कागदपत्रे काय काय लागतील तर आज ते तुम्हाला सांगणार. तर मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. दुसरा आहे आधार कार्ड. ठीक आहे. तिसरा आहे पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची कागदपत्रे. म्हणजे तुम्ही पदवीधर झाला आहे त्याची मार्कलिस्ट. ठीक आहे. चौथा आहे अधिवासाचा दाखला. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा जे आपला डोमॅसियल सर्टिफिकेट आहे ते. ठीक आहे. पाचवा आहे वैयक्तिक बँक खात्याचा तपशील. म्हणजे तुमच्याकडे स्वतःचं पासबुक असणे आवश्यक आहे. सहावा आहे पासपोर्ट साईज फोटो. म्हणजे तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो. ठीक आहे. सातवा आहे हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामध्ये. म्हणजे हमीपत्र पण आवश्यक आहे. जिथे तुम्ही ऑनलाईन अर्ज कराल तिथेच हमीपत्र मिळेल तर ते हमीपत्र. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मुख्यमंत्री योजना दूताची नेमणूक प्रक्रिया. म्हणजे तुमची जी नेमणूक आहे ते कशा प्रकारे केली जाणार आहे. तर उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थामार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. सदर छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. म्हणजे उमेदवार जे आहे त्याची नोंदणी आणि त्याची छाननी जनसंपर्क महासंचालनाद्वारे करण्यात येणार आहे. ठीक आहे. तिसरा आहे ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी त्यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी करतील. यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्यांचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही. म्हणजे पहा तुम्हाला ही जे आहे योजना भरती जी आहे फक्त 6 महिन्यांसाठीच असणार आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तुम्ही सिलेक्ट झाला. ठीक आहे. तर ही जी भरती आहे फक्त 6 महिन्यांसाठीच असणार आहे. तुमचा तसा करार आपला कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला म्हणजे हा जो करार आहे 6 महिन्यांचा त्याच्या नंतर 6 महिन्याच्या नंतर वाढवला जाणार नाही. फक्त ही जी भरती आहे फक्त 6 महिन्यासाठीच आहे. तुम्ही एक प्रकारे तुमची नोकरी लागली समजा सरकारी 6 महिन्यासाठी. ठीक आहे. तर त्याच्यानंतर 6 महिन्याच्या नंतर हा वाढले म्हणजे तुम्हाला महिना भेटणं बंद होईल. जे 10,000 रुपये ते भेटणं बंद होतील 6 महिन्यानंतर. ठीक आहे. पाचवा आहे जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 आणि शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1. तर तुम्हाला आधी सांगितलं की ग्रामपंचायतीसाठी 1 आणि शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 असे या प्रमाणात उमेदवारांना
योजना दूत म्हणून पाठवतील. समजलं. त्याच्यानंतर आहे मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत ठीक आहे उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. म्हणजे ते तुम्ही कामकाज करता ते तुम्ही सरकारी आहाबा म्हणून हे समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे. म्हणजे तुम्ही जे आहे तुम्ही हे सरकारी नोकरी नाही असं समजावे असं याचा उद्देश आहे. ठीक आहे. ज्यांची निवड झाली योजना दूतासाठी तर त्यांना जे कोणते कामे करावायची आहे तर ते सांगणार आहे. योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. म्हणजे जे अधिकारी आहेत त्यांच्या संपर्कात राहून जे जिल्ह्यातील योजना आहेत त्यांची माहिती तुम्हाला ते देणार आहे. दुसरं आहे प्रशिक्षित योजना दूतांची त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. म्हणजे ज्या अधिकाऱ्याने तुम्हाला ज्या गावामध्ये पाठवलं ज्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं तिथे जाऊन जेवढं काम दिलं आहे ते कंप्लीट तुम्हाला करणेच आहे. म्हणजे हे बंधनकारक आहे. तिसरा आहे पहा योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. म्हणजे जे शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्यांचा प्रचार करायचा तुम्हाला प्रसिद्धी करायची आहे तर हे प्रचार आणि प्रसिद्धी जी आहे हे तुम्हाला घरोघरी जाऊन करायची आहे. हे याचा उद्देश होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे योजना दूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विवाहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. म्हणजे तुम्ही जे दिवसभर जे तुम्ही लोकांना जे आहे तुम्ही घरोघरी जाऊन लोकांना जे योजनाबद्दल माहिती दिली त्याचा जो अहवाल आहे तो ऑनलाईन तुम्हाला अपलोड करायचा आहे. ठीक आहे. तर ऑनलाईन कसा अपलोड करायचं ते तसे अधिकारी तुम्हाला सांगतीलच. पाचवं जे आहे योजना दूत यांना सोपविलेल्या जबाबदारीची स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाही. योजना दूत तसे करत असल्याचे निदर्शन आल्यास यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. म्हणजे तुम्ही नियमाच्या बाहेरून जर तुम्ही काम करत असाल तर ते चालणार नाही. सहावं आहे योजना दूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन अनुदेय मिळणार नाही. म्हणजे तुम्ही मधातच 4 दिवस झाल्यानंतर तुम्ही सोडून गेला तर तुम्हाला ते जे मानधन आहे 10,000 रुपये ते मिळणार नाही. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे जे आहे योजना दूत भरती आहे. म्हणजे तुम्हाला फक्त 6 महिन्यांचाच तुम्हाला हे काम करावं लागेल आहे. म्हणजे हे जे योजना दूत भरती आहे तुम्हाला फक्त 6 महिने काम करायचं आहे. 6 महिन्याच्या नंतर तुम्हाला ही योजना म्हणजे हे योजना दूत जे आहे ते बंद होणार आहे. फक्त 6 महिने तुम्हाला माहिती गोळा करायची आहे. म्हणजे तुम्हाला घरोघरी जाईल योजनांबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये तुम्हाला घरोघरी जायची आणि योजनांची माहिती देणार आहे. जसे लाडकी बहीण योजना झाली जे काही योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. 6 महिन्यानंतर हे योजना बंद होणार आहे आणि तुम्हाला मानधन मिळणं 6 महिन्यानंतर बंद होणार आहे. फक्त 6च महिने तुम्हाला मानधन मिळेल 10,000 रुपये दर महिन्याला. आणि तुम्ही जर मधात सोडून गेले ठीक आहे आता तुम्ही 10 दिवस काम केले 11 दिवस तुम्ही सोडून गेले तर हे जे 10,000 मानधन आहे तुम्हाला मिळणार नाही. तर माहिती समजली मंडळी. तर अशी आहे ही योजना दूत भरती. तर मंडळी माहिती समजल्यास आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद मंडळी.